माझ्या शाळेचे नाव श्री नवलबाई फुलचंद शाह कोठारे हायस्कूल। माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ऊर्जा स्वयंपूर्ण खेडे। आत्मनिर्भर या राष्ट्रीय संकल्पनेतून खऱ्या अर्थाने खेड्यांच्या स्वयंपूर्णतेला सर्वोच्च स्थान आहे। खऱ्या अर्थाने भारताला बलशाली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या गावांचे आत्मनिर्भर करणे अत्यंत आवश्यक आहे। ऊर्जा स्वयंपूर्णतेचे 3 आधारस्तंभ आहेत। 1. घरोघरी सौर ऊर्जा। गावातील प्रत्येक घर हे वीज ग्राहक न राहता घराच्या छतावरती लहान क्षमतेची रूफटॉप सौर प्रणाली बसवल्यास घराची वीजची गरज पूर्ण होईल। 2. सार्वजनिक सुविधावर पथदिवे व सौर ऊर्जा। गावातील सार्वजनिक जागांचा वापर ऊर्जा निर्मिती करण्यास केल्यास ग्रामपंचायतीवरील आर्थिक ताणही कमी होईल। 3. पवन पूरक सहकार्य ऊर्जा। सौर ऊर्जेस पूरक ठरवण्यासाठी पवन पूरक सहकार्य ऊर्जेचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतात वाऱ्याची गती चांगली असते, त्यामुळे लहान पवन टर्बाइन मधून वीज पुरवठा करता येते, त्यामुळे डिझेलचा खर्च पूर्णपणे थांबतो। कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूंमुळे पर्यावरण दूषित होते। हे टाळण्यासाठी आम्ही कारखान्यातील चिमणीमध्ये कार्बन फिल्टर बसवले आहे। त्यामुळे कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूंवर आपण नियंत्रण ठेवू शकतो। अशा प्रकारे आम्ही गावात ऊर्जा स्वयंपूर्ण खेडे हा मॉडेल तयार केलेला आहे। धन्यवाद। माझ्या शाळेचे नाव श्री नवलबाई फुलचंद शाह कोठारे हायस्कूल। माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ऊर्जा स्वयंपूर्ण खेडे। आत्मनिर्भर या राष्ट्रीय संकल्पनेतून खऱ्या अर्थाने खेड्यांच्या स्वयंपूर्णतेला सर्वोच्च स्थान आहे। खऱ्या अर्थाने भारताला बलशाली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या गावांचे आत्मनिर्भर करणे अत्यंत आवश्यक आहे। ऊर्जा स्वयंपूर्णतेचे 3 आधारस्तंभ आहेत। 1. घरोघरी सौर ऊर्जा। गावातील प्रत्येक घर हे वीज ग्राहक न राहता घराच्या छतावरती लहान क्षमतेची रूफटॉप सौर प्रणाली बसवल्यास घराची वीजची गरज पूर्ण होईल। 2. सार्वजनिक सुविधावर पथदिवे व सौर ऊर्जा। गावातील सार्वजनिक जागांचा वापर ऊर्जा निर्मिती करण्यास केल्यास ग्रामपंचायतीवरील आर्थिक ताणही कमी होईल। 3. पवन पूरक सहकार्य ऊर्जा। सौर ऊर्जेस पूरक ठरवण्यासाठी पवन पूरक सहकार्य ऊर्जेचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतात वाऱ्याची गती चांगली असते, त्यामुळे लहान पवन टर्बाइन मधून वीज पुरवठा करता येते, त्यामुळे डिझेलचा खर्च पूर्णपणे थांबतो। कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूंमुळे पर्यावरण दूषित होते। हे टाळण्यासाठी आम्ही कारखान्यातील चिमणीमध्ये कार्बन फिल्टर बसवले आहे। त्यामुळे कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूंवर आपण नियंत्रण ठेवू शकतो। अशा प्रकारे आम्ही गावात ऊर्जा स्वयंपूर्ण खेडे हा मॉडेल तयार केलेला आहे। धन्यवाद।